Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Dear friends, today we are going to learn the fourth part of the lesson around the world in 80 days. मित्रांनो, या अगोदर आपण 3 पार्ट्स बघितलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला पार्ट 4 हा समजून घ्यायचा असेल तर मी तयार केलेले अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज या लेसनचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तुम्हाला पार्ट 4 हा समजणार नाही. तर मित्रांनो, आपण पार्ट 3 मध्ये बघितलं होतं की 80 दिवसात जगभ्रमंती करण्याचा जो मानस किंवा जे चॅलेंज मिस्टर फॉगने स्वीकारलं होतं ते जेव्हा त्याला असं वाटलं की अयशस्वी झालेलं आहे, त्यामुळे तो निराश होतो. तो घरी पोहोचतो आणि एका खोलीमध्ये स्वतःला डांबून घेतो. आता या दरम्यान औदा आणि पासपार्ट आऊट त्याच्या निराश चेहऱ्याला बघून दुःखी होतात. पासपार्ट आऊट हा त्याच्या मालकावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतो, कारण त्याने कुठेतरी अनुभवलेलं असतं, ऐकलेलं असतं की इंग्लिश म्हणजे आहेत हे निराश झाल्यावर सुसाईड्सचे विचार करतात. म्हणून तो अगदी प्रामाणिक कुत्र्याप्रमाणे असा शब्द तिथं वापरलेला आहे. एखाद्या प्रामाणिक कुत्र्याप्रमाणे त्याच्या मालकावर लक्ष ठेवून असतो. जेव्हा पासपार्ट आऊट हा औदाला सांगतो की त्याला त्याच्या निराशेमधून काढण्यासाठी समंजसपणाचे शब्द तू बोल, तेव्हा औदा म्हणते तो माझं ऐकेल असं वाटत नाही. परंतु त्या संध्याकाळी औदा त्याच्याकडे जाते आणि ती काही बोलेल त्या अगोदर तो म्हणतो की औदा, मी तुला वाचवलं, तुला मी इथपर्यंत आणलं, माझी इच्छा काहीतरी वेगळी होती. मला असं वाटलं होतं मी हे चॅलेंज जिंकेल व आलेल्या पैशातून तुला काहीतरी मदत होईल. त्यावर औदा उत्तरते की तुला कोणी नातेवाईक आहेत का की ज्यांचं तू ऐकशील? कोणी फ्रेंड्स आहे का की ज्यांचं तू ऐकशील? मिस्टर फॉग म्हणतो की मला कोणतेही नातेवाईक नाही व कोणतेही फ्रेंड्स नाही. आणि ह्याच वाक्याचा धागा पकडून ती त्याला प्रपोज करते. त्यावर ती म्हणते की तू मला वाईफ म्हणून स्वीकारशील का? तेव्हा मिस्टर फॉग हा आनंदून जातो आणि पासपार्ट आऊटला लगेचच चर्चमध्ये जाऊन एखाद्या पुजाऱ्याला बोलवून आणण्यासाठी पाठवतो की ज्याद्वारे तो लग्न लावून घेणार असतो. जेव्हा पासपार्ट आऊट हा त्या प्रीचरला बोलायला जातो तेव्हा त्याला समजते की आज मंडे नसून आज संडे आहे. तेव्हा पासपार्ट आऊट धावत धावत मालकाकडे जातो व त्याच्या यथाशक्तीने त्याला रिफॉर्म क्लबला घेऊन जाण्यासाठी तयार करतो. आपण इथपर्यंत आलेलो होतो. चला तर मित्रांनो, आता आज आपण बघूया चॅप्टर नंबर 36. आपण पेज नंबर 196ला आलेलो आहोत. पहिली लाईन, इट इज टाइम टू रिलेट व्हॉट अ चेंज टूक प्लेस इन इंग्लिश पब्लिक ओपिनियन व्हेन इट ट्रान्सपियर्ड that the real bank robber, a certain James Strand, had been arrested on the 17th day of December at Edinburgh. डिसेंबर 17ला एडिनबर्ग येथे जेम्स स्ट्रँड या विशिष्ट नावाच्या बँक दरोडेखोराला अटक करण्यात आल्याचे उघड झालेले होते, जाहीर झालेले होते. तेव्हा संपूर्ण इंग्रजी म्हणजे इंग्लंडमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मतांमध्ये काय बदल झालेला आहे हे सांगण्याची वेळ आलेली होती. 3 days before, Phileas Fogg had been a criminal who was being desperately followed up by the police. Now he was an honorable gentleman, mathematically pursuing his eccentric journey round the world. 3 दिवसांपूर्वी फिलियास फॉग गुन्हेगार होता. पोलिसांकडून त्याचा कसून पाठपुरावा केला जात होता. जसं दरोडेखोर हा दुसरा आहे हे कळलं तेव्हा
तो एक सन्माननीय सज्जन गृहस्थ झालेला होता. तो गणितीदृष्ट्या जगभरातील आपल्या विक्षिप्त प्रवासाचा पाठपुरावा करत होता. मित्रांनो, पहिल्या पॅराग्राफमध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा खराखुरा दरोडेखोर हा पकडला जातो आणि असं सिद्ध होते की मिस्टर फॉग हा दरोडेखोर नाही, तेव्हा इंग्लंडमधील जनमतामध्ये किंवा इंग्लंडच्या नागरिकांच्या मतामध्ये मिस्टर फॉगविषयीचा सन्मान हा जागरूक होतो. आता आपण नेक्स्ट पॅराग्राफला वळतोय. द पेपर्स रेझ्युम्ड देअर डिस्कशन अबाउट द वेजर. ऑल दोज हू हॅड लेड बेट्स for or against him revived their interest, as if by magic the Phileas Fogg bonds again became negotiable, and many new wagers were made. Phileas Fogg's name was once more at a premium on 'Change. न्यूजपेपर्सनी त्याच्या पैजेबद्दल पुन्हा चर्चा सुरू केली होती. ज्यांनी त्याच्याविरुद्ध व त्याच्या बाजूने पैज लावलेली होती त्यांनी जादूने आपली आवड पुनरुज्जीवित केली. फिलियस फॉग बॉन्ड्स पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आणि अनेक नवीन पैजा लावल्या गेल्यात. फिलियस फॉगचं नाव पुन्हा एकदा बहुमोलरित्या चेंज झालेलं होतं. त्याला एक वेगळा सन्मान प्राप्त झालेला होता. आता आपण पुढच्या पॅराला जाऊ. His 5 friends of the Reform Club passed these 3 days in a state of feverish suspense. Would Phileas Fogg, whom they had forgotten, reappear before their eyes? Where was he at this moment? रिफॉर्म क्लबच्या त्याच्या 5 मित्रांनी हे 3 दिवस अगदी अस्वस्थरित्या सस्पेन्सने पार केले. मित्रांनो, 5 मित्र कोण की ज्यांनी फिलियस फॉग बरोबर काय केलं होतं? बेट लावली होती, पैज लावली होती. पैज कशाची? तर जगभ्रमंती ही 80 दिवसात करून दाखव याबद्दलची ती पैज होती. आता हे 5 जण की जे त्या फिलियस फॉगला विसरले की काय म्हणून ते म्हणतात की आता हा फिलियस फॉग डोळ्यासमोर येईल का? या क्षणी तो कुठे होता? नेक्स्ट. द 17th of December, the day of James Strand's arrest, was the 76th since Phileas Fogg's departure, and no news of him had been received. Was he dead? Had he abandoned the effort, or was he continuing his journey along the route agreed upon? 17 डिसेंबरला जेम्स स्ट्रँडच्या अटकेचा दिवस फिलियस फॉगच्या जाण्यानंतरचा 76वा दिवस होता. त्याची कोणतीही बातमी मिळालेली नव्हती. कोणाची? फिलियस फॉगची बातमी मिळालेली नव्हती. तो मेला होता का? त्याने हा प्रयत्न सोडून दिला होता का? की मान्य झालेल्या मार्गावरून तो आपला प्रवास चालू ठेवत होता? नेक्स्ट. अँड वुड ही अपीयर ऑन Saturday, the 21st of December, at a 9:15 in the evening, on the threshold of the Reform Club saloon. आणि तो शनिवारी 21 डिसेंबरला संध्याकाळी 8:45 आधी रिफॉर्म क्लबच्या उंबरठ्यावर हजर होईल का? मित्रांनो, या पॅराग्राफमध्ये असं दिलेलं आहे की रिफॉर्म क्लबच्या ज्या 5 मित्रांनी मिस्टर फॉगसोबत बेट लावलेली होती ते याला विसरले आहेत की काय? तो ह्या क्षणी कुठं असेल? तो मेला तर नसावा का? त्याने त्याचं जे मिशन होतं जगभ्रमंतीचं ते सोडून दिलं की काय? असे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहे. त्याचं कारणही तसंच होतं. कारण खराखुरा दरोडेखोर पकडून याला 76 दिवस होऊन गेलेले होते तेव्हा तो पकडला गेलेला होता. म्हणजे 4 दिवसा अगोदरच तो पकडला गेलेला होता. त्याचं कारणही तसं होतं कारण फिलियस फॉगचा थांगपत्ता कोणालाही माहीत नव्हता. नेक्स्ट. द अँझायटी इन विच फॉर 3 days लंडन सोसायटी एक्झिस्टेड कॅनॉट बी डिस्क्राइब्ड. 3 दिवस लंडनचा समाज अस्तित्वात होता आणि त्या चिंतेचे वर्णन करता येणार नाही. टेलिग्राम्स वर सेंट टू अमेरिका अँड एशिया फॉर न्यूज ऑफ फिलियस फॉग. फिलियस फॉगच्या बातमीसाठी अमेरिका आणि आशियाला तार पाठवण्यात आल्या.
Messengers were dispatched to the house in Savile Row morning and evening. दूतांना सकाळी आणि संध्याकाळी सॅव्हिल रो इथे असलेल्या त्याच्या घरी पाठवण्यात आले. नो न्यूज, कोणतीही बातमी मिळालेली नव्हती. द पोलीस वर ignorant what had become of the detective Fix who had so unfortunately followed up a false scent. गुप्तहेर फिक्सचे डिटेक्टिव्ह फिक्सचे काय झाले ह्याबद्दल पोलीससुद्धा अनभिज्ञ होते. त्यांना कोणतीही माहिती नव्हती की तो कुठे गेलेला आहे. इथं सेंट हा शब्द आलेला आहे, याचा अर्थ सुगावा. बेट्स इन्क्रीज्ड नेव्हरथलेस इन नंबर अँड व्हॅल्यू. तरीही पैशांची संख्या आणि मूल्य वाढले. मूल्य म्हणजे पैशांची संख्या वाढली. मित्रांनो, जुन्या काळात कोणत्याही गोष्टींसाठी पैजा लावायचे. आता ह्या पैजा डिटेक्टिव्ह फिक्स कुठे असेल, फिलियस फॉग कुठे असेल, याबद्दलचे लोक पैजा लावत होते. Phileas Fogg, like a racehorse, was drawing near his last turning point. शर्यतीच्या घोड्यासारखा फिलियस फॉग आपल्या शेवटच्या ध्येयाजवळ येत होता. The bonds were quoted no longer at 100 below par, but at 20, at 10, and at 5. And paralytic old Lord Albemarle bet even in his favor. कराराचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता 100पेक्षा कमी नाही तर 20, 10 आणि 5 आणि एवढंच काय तर पॅरालिटिक आणि अर्धांगवायू झालेला म्हातारा लॉर्ड अल्बेमार्ले त्याच्या बाजूनेही पैज लावतो. नेक्स्ट, अ ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन Pall Mall and the neighboring streets on Saturday evening. It seemed like a multitude of brokers permanently established around the Reform Club. शनिवारी संध्याकाळी पाल मॉल आणि शेजारच्या रस्त्यांवर मोठी गर्दी जमली होती. रिफॉर्म क्लब भोवती कायमस्वरूपी स्थापन झालेल्या अनेक दलालांसारखे ते वाटत होते. सर्क्युलेशन वॉज इम्पेडेड and everywhere disputes, discussions and financial transactions were going on. आता चलनात अडथळा आला. चलन म्हणजे पैसे, आणि सगळीकडे वाद, चर्चा आणि आर्थिक व्यवहार चालू होते. The police had great difficulty in keeping back the crowd, and as the hour when Phileas Fogg was due approached, the excitement rose to its highest pitch. पोलिसांना खूप अडचणी येत होत्या आणि फिलियस फॉग येण्याची घटिका जवळ आलेली होती. तेव्हा अचानक उत्साह वाढलेला होता. म्हणजे जी वेळ फिलियस फॉगला देण्यात आलेली होती ती संपण्यात आलेली होती. नेक्स्ट, द 5 antagonists of Phileas Fogg had met in the great saloon of the club. John Sullivan and Samuel Fallentin, the bankers, Andrew Stuart, the engineer, Gauthier Ralph, the director of the Bank of England, and Thomas Flanagan, the brewer, one and all waited anxiously. फिलियस फॉगचे 5 विरोधक क्लबच्या महान सलूनमध्ये भेटले होते. यात जॉन सुलिव्हन अँड सॅम्युअल फॅलेंटिन की जे बँकर्स होते, अँड्र्यू स्टुअर्ट की जो इंजिनियर होता, गौथियर राल्फ की जो बँक ऑफ इंग्लंडचा डायरेक्टर होता, आणि थॉमस फ्लॅनेगन की जो ब्रीवर म्हणजे दारू किंवा मद्य बनवणारा, हे वाट बघत होते. या सर्वांनी फिलियस फॉगबरोबर पैज लावलेली होती. नेक्स्ट, व्हेन द क्लॉक इंडिकेटेड 20 minutes past 8, Andrew Stuart got up, saying, "Gentlemen, in 20 minutes, the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." आता घड्याळाने 8:24 झाल्याची सूचना दिलेली होती. आता हे वेळ उलटून गेल्यावर अँड्रू स्टुअर्ट उठून उभा राहिला आणि म्हणाला, सज्जनांनो किंवा मित्रांनो, 20 मिनिटात मिस्टर फॉग आणि त्यांच्यामध्ये मांडणे झालेली वेळ आता संपण्यात आलेली आहे किंवा संपली आहे. नेक्स्ट,
What time did the last train arrive from Liverpool? asked Thomas Flanagan. थॉमस फ्लॅनेगनने विचारले, लिव्हरपूलहून शेवटची ट्रेन किती वाजता आली? At 23 minutes past 7, replied Gauthier Ralph. And the next does not arrive till 10 minutes after 12. गॉथियर राल्फ म्हणाला, 7:23 तो पुढे म्हणाला, आणि पुढची ट्रेन 12:10 पोहोचेल. वेल जेंटलमेन, resumed Andrew Stuart, if Phileas Fogg had come in the 7:23 train, he would have got here by this time. We can therefore regard the bet as won. यावर अँड्रू स्टुअर्ट बोलला, ठीक आहे, फिलियास फॉग 7:23च्या ट्रेनने आला असता तर तो आतापर्यंत इथं पोहोचला असता, त्यामुळे आपण पैच जिंकल्याचे समजू शकतो. नेक्स्ट, वेट, डोंट लेट अस बी टू हेस्टी, रिप्लाइड सॅम्युअल व्हॅलेंटाईन. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी एक्सेंट्रिक. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन. ही नेवर अराइव्ज टू सून ऑर टू लेट, and I should not be surprised if he appeared before us at the last minute. सॅम्युअल व्हॅलेंटाईन बोलला की थांब, आम्हाला फार घाई करू देऊ नकोस. मिस्टर फॉग अतिशय विक्षिप्त आहे. इथे एक शब्दाला एक्सेंट्रिक म्हणजे विक्षिप्त. हे तुला माहिती आहे. त्याचा वक्तशीरपणा सर्वश्रुत आहे. तो कधीही फार लवकर किंवा उशिरा पोहोचत नाही, आणि शेवटच्या क्षणी तो आमच्यासमोर जरी आला तरी आश्चर्य वाटायला नको. मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे, पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा. नेक्स्ट, व्हाय, सेड अँड्रू स्टुअर्ट नर्वसली. इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट वॉज ही. अँड्रू स्टुअर्ट घाबरून म्हणाला, का? जर मी त्याला भेटलो तर त्यावर माझा विश्वासच बसणार नाही. द फॅक्ट इज, रेझ्युम्ड थॉमस फ्लॅनेगन, मिस्टर फॉग्स project was absurdly foolish. Whatever his punctuality, he could not prevent the delays which were certain to occur, and a delay of only 2 or 3 days would be fatal to his tour. थॉमस फ्लॅनेगन पुन्हा म्हणाला, वस्तुस्थिती अशी आहे की मिस्टर फॉगचा जो जगभ्रमंतीचा प्लॅन होता तो मूर्खपणाचा होता. तो वक्तशीर असला तरी होणारा डिले किंवा विलंब तो रोखू शकला नाही, आणि त्याच्या दौऱ्यासाठी फक्त 2-3 दिवसांचा विलंब जीव घेणार ठरेल. ऑब्झर्व टू, ॲडेड जॉन सुलिवन, दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम, दो देअर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग हिज रूट. जॉन सुलिवन पुढे म्हणाला, आम्हाला त्याच्याकडून कोणतीही बातमी मिळालेली नाही, पण फक्त तो कोणत्या मार्गाने गेला हे सतत टेलिग्रामद्वारे कळाले. ही हॅज लॉस्ट, जेंटलमन, सेड अँड्रू स्टुअर्ट. ही हॅज 100 times लॉस्ट. यू नो, बिसाइड्स दॅट द चायना द ओनली स्टीमर ही कुड हॅव टेकन फ्रॉम न्यूयॉर्क टू गेट हिअर इन टाईम अराइव्ड एस्टरडे. अँड्रू स्टुअर्ट म्हणाला, तो 100 वेळा हरलाय. शिवाय न्यूयॉर्कहून इथे वेळेत पोहोचण्यासाठी चीनवरून एकमेव विमान काल आले होते, हे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स अँड द नेम ऑफ फिलियास फॉग इज नॉट अमंग देम. मी प्रवाशांची यादी पाहिली आहे आणि फिलियास फॉगचं नाव त्याच्यात नाही. Even if we admit that fortune has favored him, he can scarcely have reached America. नशिबाने त्याला पसंती दिली आहे हे आपण कबूल केले तरी तो क्वचितच अमेरिकेला पोहोचू शकत नाही. I think he will be at least 20 days behindhand, and that Lord Albemarle will lose a cool 5,000. मला वाटते तो किमान 20 दिवस मागे असेल आणि लॉर्ड अल्बेमार्ले ह्याचं 5,000चं नुकसान नक्कीच होईल. ज्या अल्बेमार्लेने मिस्टर फॉगवर जिंकण्यासाठी पैज लावली होती त्याबद्दल तो बोलतोय. याचा अर्थ अँड्रू स्टुअर्ट याला कन्फर्म झालेलं होतं, मनोमन कन्फर्म झालेलं होतं की मिस्टर फॉग आता पोहोचू शकत नाही, कारण अवघी काहीच मिनिटे शिल्लक राहिलेली होती
आणि त्याचा कोणताही थांगपत्ता नव्हता. आणि ज्या विमानाने ते येण्याची शक्यता होती त्या विमानात आलेल्या पॅसेंजरची यादीसुद्धा अँडी स्टुअर्टने चेक केलेली होती. त्यात त्याचं नाव नव्हतं. त्यावरून अँडी स्टुअर्ट पक्का होता की मिस्टर फॉग हा हरलेला आहे आणि ते पैज जिंकलेले आहेत. नेक्स्ट. इट इज क्लिअर, रिप्लाइड गॉथियर राल्फ, अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉगस चेक ॲट बॅरिंग्स टुमॉरो. आता गॉथियर राल्फ म्हणाला, हे स्पष्ट आहे आणि उद्या बॅरिंग्समध्ये मिस्टर फॉगचा चेक सादर करण्याखेरीज आपणाला काहीच करायचे नाही आहे. मित्रांनो, आता आपण पेज नंबर 198ला येऊन पोहोचलेलो आहोत. ॲट दिस मोमेंट द हँड्स ऑफ द क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. या क्षणी क्लबच्या घड्याळाचे काटे 8:20 दाखवत होते. 5 minutes more, सेड अँड्रू स्टुअर्ट. आणखी 5 मिनिटं, अँड्रू स्टुअर्ट म्हणाला. द 5 gentlemen looked at each other. आता ते 5 जण होते त्यांनी एकमेकांकडे बघितलेलं होतं. द अँझायटी वॉज बिकमिंग इंटेन्स, बट नॉट विशिंग टू बिट्रे इट, दे रेडिली असेंटेड टू मिस्टर व्हॅलेंटिन्स प्रपोजल ऑफ ए रबर. त्यांची जी चिंता होती ती तीव्र होत चाललेली होती, पण त्याचा विश्वासघात करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मिस्टर व्हॅलेंटिनच्या प्रस्तावाला सहज संमती दिली. म्हणजे काय तर मिस्टर व्हॅलेंटिनने सांगितलं होतं की आपण शेवटच्या घटकेपर्यंत त्याची वाट बघू. मग या 5ही जणांनी त्याचं म्हणणं ऐकलं. नेक्स्ट. आय वुडंट गिव्ह अप माय 4,000 ऑफ द बेट, सेड अँड्रू स्टुअर्ट ॲज ही टूक हिज सीट फॉर 3,999. आता अँड्रू स्टुअर्ट म्हणाला, मी माझी 4,000 रुपयांची पाऊंडची पैज सोडणार नाही. मी 3,999 पाऊंडसुद्धा घेणार नाही. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. घड्याळात 8:42 दर्शवित होते. नेक्स्ट. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. आता खेळाडूंनी आपले पत्ते घेतले पण त्यांचे डोळे घड्याळाकडेच होते. Certainly, however secure they felt, minutes had never seemed so long to them. खात्रीने त्यांना किती सुरक्षित वाटलं तरी मिनिटं त्यांना इतकी लांब वाटलेली नव्हती. 17 minutes to 9, said Thomas Flanagan, as he cut the cards which Ralph handed to him. राल्फने पुढे केलेले पत्ते कापताना थॉमस फ्लॅनगन म्हणाला, 9:17 बाकी आहे. नेक्स्ट. Then there was a moment of silence. The great saloon was perfectly quiet, but the murmurs of the crowd outside were heard, with now and then a shrill cry. मग क्षणभर शांतता पसरली. महान सलून पूर्णपणे शांत होतं, पण बाहेरच्या गर्दीच्या गोंगाटात ते ऐकू येत नव्हतं. नेक्स्ट. The pendulum beat the seconds, which each player eagerly counted as he listened with mathematical regularity. पेंडुलमने काही सेकंद मारले जे प्रत्येक खेळाडू उत्सुकतेने गणिती नियमितीने ऐकत किंवा मोजत होते. इथं पेंडुलम म्हणजे घड्याळाचा दोलक. नेक्स्ट. 16 minutes to 9, said John Sullivan in a voice which betrayed his emotion. 9:16 बाकी, जॉन सुलिव्हनने आपल्या भावनांचा विश्वासघात करणाऱ्या आवाजात म्हटले. इथे बिट्रेड म्हणजे विश्वासघात केले. नेक्स्ट. 1 minute more and the wager would be won. आणखी 1 मिनिट आणि पैज जिंकली जाईल. अँड्रू स्टुअर्ट and his partners suspended their game. They left their cards and counted the seconds. अँड्रू स्टुअर्ट आणि त्याच्या भागीदारांनी पार्टनर्सनी आपला खेळ थांबवला व त्यांनी आपले पत्ते सोडून दिले आणि सेकंद मोजले. नेक्स्ट. ॲट द 40th second नथिंग, ॲट द 50th स्टील नथिंग. 40व्या सेकंदाला काहीही नाही. 50व्या सेकंदाला अजून काहीच नाही. ॲट द 55th अ लाऊड क्राय वॉज हर्ड इन द स्ट्रीट फॉलोड बाय ॲप्लॉज, हुर्रेज
and some fierce growls. 55व्या सेकंदाला रस्त्यावर ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर, हुर्रे आणि काही भयंकर गुरगुरण्याचा आवाज ऐकू यायला लागला. नेक्स्ट, द प्लेयर्स रोज फ्रॉम देअर सीट्स. आता प्रत्येक खेळाडू आपापल्या जागेवरून उठले. हिअर आय एम जेंटलमॅन. सज्जनांनो, मी इथे आहे. मित्रांनो, हा आवाज होता फिलियास फॉगचा. ॲट द 57th second door of the saloon opened and the pendulum had not beat the 60th second when Phileas Fogg appeared, followed by an excited crowd who had forced their way through the club doors, and in his calm voice said, "Here I am, gentlemen." 57व्या सेकंदाला सलूनचा दरवाजा उघडला आणि फिलियास फॉग सगळ्यांना दिसला तेव्हा पेंडुलमचा 60वा सेकंद बाकी होता. त्यानंतर उत्साही लोकांचा जमाव क्लबच्या दरवाज्यातून जबरदस्तीने आत शिरला आणि त्याच्या शांत आवाजात मिस्टर फॉग म्हणाला, "सज्जन हो, मी आलेलो आहे." व अशा पद्धतीने त्या रिफॉर्म क्लबमध्ये फिलियास फॉगची एंट्री झालेली होती अगदी शेवटच्या सेकंदाला, 60व्या सेकंदाला. मित्रांनो, टाईमची गल्लत झालेली असल्यामुळे फिलियास फॉग असं समजला की आपण उशिरा पोहोचलेलो आहे. शेवटच्या घटका बाकी असताना अँड्रू स्टुअर्ट व इतर जण असे समजत होते की आता आपण जिंकलेलो आहेत. परंतु फिलियास फॉग त्यांच्या या विचारांवर पाणी फिरतो. मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. मित्रांनो, आता या लेसनचा उरलेला भाग चॅप्टर नंबर 37 आपण पुढच्या भागात म्हणजेच पार्ट नंबर 5 यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून पाठवा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ लेक्चरसह. तोपर्यंत धन्यवाद.